नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दहिसर कनेक्टच्या वतीने DC सेलेब टॉक ह्या आपल्या चॅनलवरती आपल्याशी परत जोडलो गेलेलो आहे. आणि आजचा आपला ही जी भेट आहे याचं एक खास कारण म्हणजे माझे स्टुडंट आणि आजचे गेस्ट डॉक्टर अमोल पवार आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आणि नमस्कार डॉक्टर. आणि आज त्यांना इथे बोलवण्याचं कारण असं किंवा त्यांना इथे इन्व्हाइट करायचं कारण असं की काही दिवसापूर्वी एक असा अनुभव आला मला डॉक्टर की मी एका आमच्या फॅमिली फ्रेंडकडे गेलो आणि त्यांना काहीतरी इमर्जन्सी आली अँड दे वॉज नो डॉक्टर अवेलेबल ॲट नाईट. आणि मग मी त्यांना सांगितलं आणि शी हॅड टू बी हॉस्पिटलाइज, कारण त्यांना काही कळेना काय करावं. तर त्यांना मी तुमचा रेफरन्स दिला की म्हटलं माझे अतिशय क्लोज असे डॉक्टर अमोल पवार आहेत, इज MBBS प्रॅक्टिशनर. आणि म्हणून मला वाटलं की अतिशय गरजेचं आहे की लोकांना कळावं की तुम्ही दहिसरमध्ये आहात आणि तुम्ही प्रॅक्टिस करता ॲज अ MBBS डॉक्टर. कळलं का? कारण मित्रांनो काय माहिती आहे का, मला फक्त तुम्हाला आता असं विचारायचं आहे की तुम्ही ह्या शोमध्ये आलात, थोडंसं स्वतःचं बॅकग्राऊंड सांगा की कारण तुम्ही दहिसरमध्ये तुम्ही तुमचं बालपण इथेच गेलं का काय? हाऊ वॉज युअर जर्नी? सर, माझा जन्म दहिसरमध्येच झाला. माझं शिक्षण विद्या मंदिर बेस्टमध्ये शाळा आहे, तिथे मराठी मीडियममध्ये मराठी मीडियममधूनच शिकलो आहे. बरं. आणि सेमी इंग्लिशमध्ये होतो आणि 10वीला मिसेस नेमलेकर क्लासेसमध्येच माझं शिक्षण झालं. बरं. आणि त्याच्यानंतर मग मी गोरेगावच्या पाटकर कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घेतलं. तिथून सायन्समध्ये कंप्लीट केल्यानंतर मग मी पुढे डॉक्टर होण्याचा विचार केला, नीट एक्झाम वगैरे देऊन. मग नंतर मी प्रवरा मेडिकल ट्रस्ट नावाचं हॉस्पिटल आहे लोणीला, तर तिथून माझं MBBS कंप्लीट झालेलं आहे. आणि तिथून शिक्षण घेतल्यानंतर मग मी इथे रिटर्न आलो, नानावटी हॉस्पिटल जॉईन केलं. तिथे मी 2018 ते 2022पर्यंत तिथे काम करत होतो. तिथे मेडिसिन डिपार्टमेंटला काम केलं आहे. तर आणि आता त्याच्यानंतर मग असं वाटलं की आता थोडं दहिसरसाठी आपण काही केलं पाहिजे, आपल्या जागेसाठी काही केलं पाहिजे. म्हणून मी स्वतःचं क्लिनिक इथेच नंदधाम बिल्डिंगमध्ये ओपन केलेलं आहे. आणि आता सध्या मागच्या 1.5 वर्षापासून स्वतःचं क्लिनिक रन करतो. व्हेरी गुड. आपण छान ऐकलं आता की डॉक्टर अमोल पवार यांनी त्यांची विचारसरणी अशी आहे की आपल्या दहिसरच्या लोकांकरता काहीतरी करावं. म्हणजे ही कुड हॅव गॉन टू US, ही कुड हॅव गॉन टू युरोप किंवा कुठेही गेले असते तर त्यांना कोणी रोखलं नसतं, बिकॉज ही डिझर्व्स दॅट ऑर ही कुड हॅव अर्न मोर मनी. बट ते प्रत्येकाचं एक विचारसरणी आहे डॉक्टर. त्यामुळे तुम्ही इथे दहिसरला स्वतःचा वेळ दिलात आणि स्वतःचं करिअर इथे तुम्ही करताय. आय एम थँकफुल ऑन बिहाफ ऑफ दहिसर कनेक्ट अँड ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ दहिसराइट्स. तर तुम्हाला थोडं सांगतो की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा काय होतं मित्रांनो की आम्ही जेव्हा कधी आजारी पडायचो, ताप यायचा किंवा काही, तेव्हा आमच्याकडे आपली एक असा कॉन्सेप्ट होता की आपल्याकडे काही डॉक्टर्स होते. डॉक्टर भाऊ वारंग ज्यांना आपण म्हणायचो, डॉक्टर बाळ वारंग होते, त्यांचे वडील भाऊ वारंग. तर डॉक्टर निकम हे अगदी प्रचलित डॉक्टर मोडकर आता आहेत. नंतर डॉक्टर प्रभुभावकर आहेत, डॉक्टर शेणाय, हे सगळे जे डॉक्टर्स होते ही आधीची पिढी. आता नाव यंगर जनरेशन हॅव कम ओव्हर अँड यू आर देअर इन दहिसर. पण तो जो कॉन्सेप्ट होता की डॉक्टर्स असे एक बॅग घेऊन यायचे आणि आम्हाला ती गुलाबी असे ते सिरप द्यायचे आणि 1-2 दिवसांमध्ये आम्ही एक टुणकन उड्या मारून आम्ही शाळेत जायचो. तर तसं आता राहिलेलं नाही आहे. मला असं वाटतं की आपल्या या इंटरव्ह्यूमुळे किंवा इंटरॅक्शनमुळे लोकांनी एक फॅमिली डॉक्टर हा जो कॉन्सेप्ट आहे हा परत लोकांनी तिकडे घ्यावा, असं तुमचं काय म्हणणं आहे? सर, माझं असं म्हणणं आहे की खरंच इथे आपल्याला एक फॅमिली डॉक्टरची खरंच गरज आहे. आणि त्यांनी प्रत्येक फॅमिलीने एक आपला स्वतःचा एक डॉक्टर ठेवावा, जिथे त्याला इमर्जन्सीमध्ये बोलवता येईल, ट्रीट करता येईल. प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्पेशालिस्टकडे जाणं पण हे बरोबर नाही. एकदम छोट्या लेवलवर आपल्या फॅमिली डॉक्टर डायग्नोज होणं गरजेचं, डायग्नोसिस करून मग तुम्ही पुढे त्यांच्या सल्ल्याने गेला तर तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहील असं मला वाटतं. आणि आजकाल स्पेशालिस्टचा जमाना आल्यामुळे प्रत्येक जणाला म्हणजे असा फिक्स डॉक्टर कोणी राहिलेला नाही, ज्याला आपण फॅमिली डॉक्टर असं म्हणू शकतो. बरोबर. कारण की प्रत्येक जणाला काय झाला तो
प्रत्येक वेळी त्या स्पेशलाइज्ड याच्याकडे ते स्पेशलाइज्ड डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आपण त्याच्यामुळे ती स्पेशल आपला फॅमिली डॉक्टरची कॉन्सेप्टच हळूहळू संपत चालली. बरोबर. माझं असं म्हणणं आहे मित्रांनो की आपल्याला काही स्पेशलाइज्ड डॉक्टर जे आहेत त्यांच्यावरती काही आक्षेप नाही आहे. दे आर स्पेशलाइज्ड इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. पण आपण एक असे म्हणतात ना ABCDE अशा ह्या पायरीने आपण जर गेलो किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरला आपला जो काही गुणधर्म माहिती आहे, आपले वीक पॉईंट्स माहिती आहेत, आपला काय आजार आहे माहिती आहे, तर त्यांनी जर आपल्याला डायग्नाईज केलं आणि मे बी पुढची स्टेप गाठायची गरज नाही पडली तर मला वाटतं फॅमिली डॉक्टर असणं फार गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. इजंट इट? त्यामुळे मला अगदी रिक्वेस्ट अशी आहे की जरूर तुम्ही डॉक्टर अमोल पवार यांच्याकडे जा. एक प्रकारचा एक कॉन्फिडन्स तुम्हाला मिळेल. आणि एक तुम्हाला आवर्जून प्रश्न विचारायचा डॉक्टर की तुम्ही संडेच्या तुमच्या प्रॅक्टिसच्या संदर्भात जरा तुम्ही बोला, कारण लोकांना संडेची फार भीती वाटते, संडेला डॉक्टर्स नसतात. तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही का ठेवलं संडेला तुमची प्रॅक्टिस ओपन? सर, संडेला मी जनरली माझं ओपन करण्याचा मागचा हेतू असा होता की एकदा माझे आजोबा खूप आजारी पडले होते संडेच्या दिवशी. आणि तेव्हा आम्ही खूप लोकांना, खूप डॉक्टर्सना कॉन्टॅक्ट केला घरी होम विजिटसाठी, पण कोणीही अवेलेबल नव्हतं घरी येण्यासाठी. मग त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये ते राहून गेली ती गोष्ट की संडेला आपण फ्युचरमध्ये जेव्हा आपण डॉक्टर बनू तेव्हा आपण संडेला सर्व्हिस पब्लिकला अवेलेबल राहू. इतर दिवशी डॉक्टर्स असतात पण संडेला आवर्जून सगळे सुट्टी घेतात. त्यामुळे इट्स अ व्हेरी नाईस थिंग. सो फ्रेंड्स, रिमेंबर डॉक्टर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही देऊ शकता का, जेणेकरून काही लोकांना उपयोगी पडेल? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8928752535. व्हेरी गुड. तर मित्रांनो, हा नंबर तुम्ही नोट डाऊन करा, तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर करा आणि तुम्हाला कधी वाटलं तर जरूर व्हिजिट करा. कारण काय होतं की आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल की आपल्याकडे आपल्या एरियामध्ये आपले फॅमिली डॉक्टर आहेत. तर डॉक्टर, मला अजून तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की इकडे आयुर्वेदिक ह्याच्या फील्डमध्ये डॉक्टर भाग्यश्री पाटील आहेत, डॉक्टर मुक्ता चौधरी आहेत की ज्या शी इज इन टू होमिओपॅथी. तर आपण सगळे जर लोकांपर्यंत पोचलो इट विल बी बेटर. त्या दृष्टीने आपण हा आजचा व्हिडिओ केलेला आहे, हा आजचा इंटरव्ह्यू केलेला आहे. तर तुम्हाला काही कन्क्लुजन मी सांगायचं असेल तर यू कॅन डेफिनेटली से अ फ्यू वर्ड्स ऑफ ॲडवाईस टू द पीपल. यू कॅन जस्ट टेल देम. आत्ताचा सध्याचा टायमिंग जो चालू आहे की खूप जास्त हीट वाढलेली आहे, लोकांना डायरिया, फीवर एकत्र येत आहेत. तर आत्ताच्या या सिच्युएशनला स्वतःला हायड्रेटेड ठेवा, खूप पाणी प्या आणि मी माझ्या मताने रोज दिवसातनं एकदा एक इलेक्ट्रोल पावडर तर सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. तर त्याच्यामुळे तुमचं बॉडी हायड्रेटेड राहील आणि जे चक्कर वगैरे येण्याचे प्रकार होतात ते कमी होतील. व्हेरी गुड. तर आज आपण अगदी छोट्या म्हणतात ना अगदी कमी वेळेत आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे, कारण डॉक्टरांची प्रॅक्टिस आता त्यांना परत जायचं प्रॅक्टिस करायला. सो आय मीन थँक यू डॉक्टर दॅट यू हॅव गिवन युअर प्रेशियस टाईम. आणि जर का दहिसर कनेक्टच्या वतीने काही पेशंट्स आले तर जरूर त्यांना तुम्ही ट्रीट करा आणि अशी अपेक्षा करतो की तुमचं नाव जगभर हो. आणि अँड लेट अस मीट अप अगेन आणि लोकांबरोबर परत आपण कनेक्ट होऊया.